लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. या प्रियानो, या बुधवारच्या भक्ती आराधनेमध्ये तुम्हा सर्वांचं, या फेसबुक लाईव्ह आराधनेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. त्याचप्रमाणे त्या परमेश्वराच्या नामाला धन्यवाद देते की त्या परमेश्वरानं पुन्हा एक वार हे सुंदर असा समय आपल्या आयुष्याला जोडलं आणि आपल्याला ह्या लाईव्ह फेसबुक आराधनेमध्ये एकत्रित केलं. त्याचं वचन ऐकण्याची संधी दिली, त्याची आराधना करण्यासाठी आपल्याला सुसंधी दिली. याबद्दल त्या परमेश्वराच्या नामाला मी धन्यवाद देते. या प्रियानो, ह्यावेळेस आपली भक्ती आराधनेची आपण सुरुवात करीत असताना आपण नतमस्तक होऊयात आणि प्रार्थनेच्या द्वारे आपण त्या सर्वशक्तिमान परमेश्वराला आपण या आपल्या आराधनेमध्ये आमंत्रित करूया. ह्यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया. हालेलुया, हालेलुया. स्तुतीस पात्र आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, अखिल सृष्टीच्या निर्माणकर्ता, माझ्या उद्धारका, तुझ्या नामाला उंचविते, तुझ्या नामाला गौरविते. सुंदर अशा वेळेबद्दल देवा, तू आम्हाला दिवसभर सांभाळला, ही रात्रीची वेळ दाखवलं, सर्व गोष्टीपासून संरक्षण केलं, सुखरूप ठेवलंस, ह्याबद्दल तुझं धन्यवाद करते. बाप्पा, तुम्ही खूप खूप चांगले आहात आणि तुमची दया सनात माझ्या देवा. न जाणं कितीतरी लोकांना आजचा दिवस पाहायला मिळाला नाही, परंतु जीवितांच्या संख्येमध्ये तुम्ही आमची गणना केली, सुखरूप ठेवलंस, आरोग्य संपन्न ठेवलंस, ह्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार मानते. प्रभू, ज्या ठिकाणी 1, 2, 3 जण माझ्या नावाने एकत्र आहेत, अशांच्या मध्ये मी विराजमान म्हणलेलं प्रभू, या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे असा माझा विश्वास आहे. प्रभू, मी प्रार्थना करते माझ्या देवप्पा, आजची ही भक्ती आराधना तुम्ही विशेष असं आशीर्वादित करा. या भक्ती आराधनेमध्ये जोडलेल्या माझ्या सर्व बहीण भावांना विपुल असं भरपूर आशीर्वादाने भरा माझ्या देवप्पा. जे लोक या ठिकाणी येऊ शकले नाही, त्यांचे मार्ग तुम्ही मोकळे करा, प्रत्येकांचे मार्ग तुम्ही मोकळे करा आणि आशीर्वादित करा. या ठिकाणी होत असलेली आराधना तुम्ही आशीर्वादित करा आणि स्वर्गामध्ये मान्य करून घ्या. आमच्याकडून तुमच्या नामाचा गौरव तुम्ही करून घ्या माझ्या देवा. प्रभू, मी मागणीच्या दिसतो, तुला माहीतच आहे, तो अधिक जाणारा देव आहे. शेवटी मान, महिमा, गौरव, सन्मान ख्रिस्त मी तुला देतो. येशूच्या द्वारे ही विनवणी, ही प्रार्थना केली म्हणून ऐका. आमेन. हालेलुया. Hallelujah. देवाचे भक्त या, देवाचे भक्त या, स्वहर्ष दाखवू, मंजुळ गाणी गावया, स्वराला उंचावू. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. प्रियानो, या भक्ती आराधनेची आपण सुरुवात करूयात. प्रियानो, परमेश्वराचे स्तवन करा, आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा, ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा, आकाशातील आकाशानो त्याचे स्तवन करा. प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचे स्तवन करू. प्रियानो, अहो धार्मिक हो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. या प्रियानो, ह्यावेळेस आपण परमेश्वराच्या चरणाजवळ येऊयात आणि त्याच्या गौरवास्तव आपण गीत गाऊयात. जय जय जगदीशा, जगाला तुझी मान. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल गावा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा. जय जय
हालेलुया. प्रियानो, पवित्र शास्त्र आपल्याला असं सांगतं, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. या प्रियानो, येशूच्या स्पर्शामध्ये ताकद आहे, येशूच्या बोलण्यामध्ये ताकद आहे. प्रियानो, तो अवघे बोलला आणि सर्व काही सृष्टीची निर्मिती झाली आणि सर्व काही अस्तित्वात आले. दृष्टीहीनांना स्पर्श केला, त्यांना दृष्टी आलेली आहे. प्रियानो, आणि स्पर्शाच्या दुखणे करीला उठ आणि आपली बाज घेऊन चालू लाग म्हणाला. त्याच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य होतं, तो चालू लागलेला आहे. प्रियानो, कुष्ठरोगाला स्पर्श केला, त्याचं कुष्ठ निघून गेलेला आहे. मरणातून लाजराला तो उठविलेला आहे. प्रियानो, अनेक चिन्ह आणि चमत्कार त्या येशू या जगात असताना करून आपल्या देवाच्या नामाचं त्यांनी महिमा आणि गौरव केलेला आहे. या आज आपणही त्या परमेश्वराकडे, त्या येशूकडे आपण जाऊयात, आपलं जीवन त्याला समर्पित करूयात, त्याचा स्पर्श आपण करून घेऊयात आणि त्याच्या स्पर्शाच्या द्वारे आपला पापबल दूर करून आपण शुद्ध आणि पवित्र होऊयात. कारण तो आपल्याला निर्माण करता तो पवित्र आहे आणि आपणही त्याची प्रजा पवित्र असली पाहिजे. या प्रियानो, त्यावेळेस आपण गीत गाऊयात, छुलिया छुलिया येशूने मुझे छुलिया. छुलिया, छुलिया, येशूने छुलिया. छुलिया, छुलिया, येशूने छुलिया. पुढे. जुड़ गया जिंदगी से नया सिलसिला, जुड़ गया जिंदगी से नया सिलसिला, हर घड़ी हर जगह गाऊ हालेलुया. हालेलुया,
कधी सोडणार नाही. येशू तुमच्या हृदयाच्या दरवाजाजवळ उभारून तो दार ठोकीत आहे. काय आज आपण आपलं दार उघडणार का त्याच्यासाठी? आज तुम्ही त्याच्यासाठी आपलं अंतःकरणाचे दार उघडा. तो तुमच्यामध्ये प्रवेश करू इच्छितो. प्रियानो, परमेश्वर धन्य आहे आणि त्याचं वचन, त्याची दया देखील धन्य आहे. प्रियानो, अखेर सृष्टीतील मानव जातीवर तो प्रेम केलेला आहे. प्रियानो, या आपण गीत गाऊयात. सारे जगत से प्यार किया, सारे जगत से प्यार किया, उस पे अपना जीवन दिया। मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया, दिल में अंधेरा तूने दी रोशनी। जिसने भी पाया तुझे, उसको मिली जिंदगी। दिल में अंधेरा तूने भी दी रोशनी। जिसने भी पाया तुझे, उसको मिली जिंदगी। पापी को उसने प्यार किया, सारे जहां का उद्धार किया। मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया, धन्य है परमेश्वर, तेरा वचन धन्य है। पाऊं मैं आशीष तेरी, तेरी दया धन्य है। तेरी सदा मैं वंदन करूं, तेरा ही नाम गाता रहूं। मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार ओ सुनने वालों उठो, यीशु करीब है। उदासी तुम क्यों दूर हो, वो मन के करीब है। सबको शिफाएं देता वो है, आत्मा सभी दान देता वो है। मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया, उस पे अपना जीवन दिया। मेरा प्रभु, मेरा प्रभु, मेरा प्रभु मुक्तिदाता। सारे जगत से प्यार किया। हालेलुया. या प्रियानो, ह्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचनाकडे जाणार आहोत. प्रियानो, पवित्र शास्त्र बायबल आपलं आत्मिक डोळे उघडते. अंधार आणि उजेड यातला फरक आपल्याला सांगते. सत्य आणि असत्य यातला फरक आपल्याला सांगते. म्हणून ह्यावेळेस आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पवित्र शास्त्र आपण बायबल उघडूयात. प्रियानो, बाइबल तो वो नूर है, बाइबल तो वो नूर है जो जिंदगी के अंधेरे में भी रोशनी दिखाता है. या आपल्यामध्ये पालखीबाई आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्तोत्रसंहितेचा 24वा अध्याय 1 ते काही वचनं आपल्यासाठी त्यांनी वाचन घ्यावं. स्तोत्रसंहिता 24. गौरवाचा राजा दाविदाने लिहिलेले स्तोत्रे.
पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला, त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहे आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त सत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक, हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले ते हेच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. आमेन. प्रियांनो, हे वचन आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी देवा आशीर्वादाचं करो. ह्या वेळेस आपण स्तुती आराधनेमध्ये आपण जाणार आहोत. प्रियांनो, ह्या वेळेस आपण आपले नेत्र बंद केलेले असताना आपण स्तुतीचा यज्ञ घेऊन आपण त्या परमेश्वराच्या अंगणामध्ये प्रवेश करणार आहोत. प्रियांनो, परमेश्वराचा धन्यवाद आपण सर्वदा करूयात. आपल्या मुखात त्याचे स्तवन सतत असू द्यात. परमेश्वराची थोरवी आपण गाऊयात. सर्वजण मिळून त्याच्या नावाची महती आपण गाऊयात. त्याच्या नामाचा महिमा गाऊ आणि त्याची गौरवयुक्त अशी स्तुती आपण करूयात. या गीत गाऊयात आपण. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, किया रे अनंत में मुझे, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने. घोड़े घाट क्रूस उतारा यीशु ने, मुझे मुक्ति और चढ़ाई देती है. अनोखा अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी तूने मुझे भरपूर से. और सब मुसीबतों से आकी पुत्री जैसे समाना. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी तूने मुझे भरपूर से. मुश्किलों और मुसीबतों से आकी पुत्री जैसे समाना मुझे. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. हालेलुया. धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. या प्रियानो, असंच आपण आपले नेत्र बंद केलेले असताना आपल्यामध्ये पार्किंग बाई आहे. मी त्यांना विनंती करते की त्याने येणाऱ्या वचनासाठी आपल्याला प्रार्थनेमधून चालवावं. आपण प्रार्थना करू. हालेलुया हालेलुया. स्तुती जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता माझ्या देवप्पा, देवप्पा आज आम्ही तुझ्या चरणाजवळ बसलो देवप्पा. ही संधी वेळ हा दिवस तू आमच्या जीवनाला जोडला, याबद्दल आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद देतो. बघते बाप्पा देवा, प्रत्येक गोष्टीबद्दल आज धन्यवाद देतो.
देवा तुमचे उपकार आमच्यावर खूप आहेत प्रभू. आम्ही बोलू शकत नाही प्रभूजी, एवढे उपकार तुम्ही आमच्यावर केलेले आहेत माझ्या देवप्पा. देवपा आज देवपा ऑनलाईन तुमची सेवा आशीर्वाद ठरवत आहे, याबद्दल तुमचा धन्यवाद देते. देवपा ऑनलाईन मध्ये देवी आमचे भाऊ बहीण प्रभू तुझ्या चरणाजवळ बसलेले आहेत प्रभू. तुमचा वेळ तुम्हाला देत आहे प्रभू. प्रत्येकाला तुमचं स्वर्गीय आशीर्वादाने भरा माझे देवप्पा. सर्व अडचणी बंधनातून त्यांना तुम्ही सोडवा माझा देवप्पा. देवप्पा आमचा विश्वास आहे तुमचा स्वर्गीय आशीर्वाद तुम्ही प्रत्येकावर देणार आहे माझ्या देवप्पा. देवप्पा जोगेश्वरीमधले आमची मंडळी प्रभू, प्रत्येक मंडळीचे सभासद माझे देवप्पा, लहान मोठे सर्वांना तुम्ही आशीर्वादाने भरा प्रभू. त्यांनी पण तुमची सेवा करत आहे बाप्पा. देवपा तुमचा वेळ तुम्हाला देत आहे प्रभूजी. देवपा खूप त्यांना आशीर्वाद तुम्ही द्या, त्यांच्या तेला मिठाला बरकत तुम्ही द्या माझ्या देवप्पा. देवपा त्यांनी प्रत्येक सेवकाची देवपा काळजी घेतात देवपा. त्यांनी प्रत्येकाचा देवपा आदर करतात देवपा. त्या मंडळीला तुम्ही आशीर्वादाने भरा माझ्या देवप्पा. देवपा आमच्या संगती तुम्ही राहा देवपा. आता पाठसाहेब जे वचन सांगणारे प्रभू देवपा, आम्ही ते ऐकून सोडून येतो प्रभू. आमच्या जीवनामध्ये देवपा आम्ही तसं वागावं आणि देवपा आमच्या जीवनामध्ये आम्ही तसं देवपा प्रत्येकाशी राहावं असं तुम्ही आम्हाला करा देवपा. कितीतरी गोष्टी बायबलमधल्या प्रभूजी आम्हाला माहीत नाही प्रभू, पण तुमच्या सेवकाद्वारे तुम्ही आम्हाला कळवता, याबद्दल तुमच्या धन्यवाद देते बाप्पा. त्यांनी नव्हे तर बाप्पा तुम्ही आमच्याशी बोलणार आहे आणि बाबा बायबलमध्ये प्रत्येक गोष्ट सत्य आहे प्रभू. याच्यावर बाबा प्रत्येकाने विश्वास ठेवण्यास तुम्ही मदत करा आणि बाप्पा बायबलप्रमाणे चालण्यास तुम्ही मदत करा दे बाप्पा. जगातलं आमचं काही नाही प्रभू. जगामध्ये आम्ही उपरेणी प्रवासी बाप्पा. स्वर्गामध्ये आमचं सर्वस्व आहे, त्यासाठी आम्ही झटण्यास तुम्ही आम्हाला मदत करा देवपा. आम्ही जगामध्ये जे करणार आहे प्रभू त्याची स्वर्गामध्ये नोंद होणार आहे असा आमचा विश्वास आहे माझ्या बाप्पा. हो बाप्पा, आता संपूर्ण काही वेळ तुमच्या हातात घ्या, तुम्ही चालवा देवपा. मंडळीतले देवपा कोण आजारी असतील, दुःखी असतील, कष्टी असतील बाप्पा, प्रत्येकाला आरोग्याने तुम्ही भरा आणि बाप्पा तुमच्या चरणाजवळ बसण्याची संधी वेळ त्यांना तुम्ही द्या. त्यांच्या कामाधंद्यात बरोबर यश त्यांना तुम्ही द्या देवपा. संपूर्ण काही वेळ तुमच्या हातात देत चालवा देवपा. जेव्हा तुम्ही येताल तेव्हा आमची आठवण करा. येशूच्या नावाने मागते म्हणून आमेन. धन्यवाद पाटील. हालेलुया हालेलुया. प्रियानो, या वेळेस आपण देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत, संदेशाकडे आपण वळणार आहोत. प्रियानो, चला आपण परमेश्वरास ओळखू. परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी आपण झटूयात. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वळव्याच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येणार आहे. या प्रियानो, ह्या वेळेस आपण आपलं लक्ष त्या परमेश्वराच्या वाणीकडे केंद्रित करूयात. आपल्यामध्ये पाळक साहेब आहेत, मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला ज्ञानाची वचने आणि सेनाधीश परमेश्वराचा निरोप आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवावा. आदरणीय पाळक साहेब. प्रिय देवाच्या लोकांनो, परत एकदा देवाच्या वचनातून तुम्हाला बोध किंवा मार्गदर्शन करण्यासाठी प्रिय देवापण आमचं सहाय्य केलं. तुम्ही जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकत आहात, देवाचं वचन वाचत आहात, निश्चितच देव आज तुमच्याशी बोलणार आहे. देवा तुम्हाला दीर्घायुष्य देव, आशीर्वादित करो, शांती आणि समाधान देव. या तुम्ही जेथे कुठे असाल आपल्या घरामध्ये एक थोडा वेळ आपण प्रभूसाठी आपलं मन त्याला समर्पित करू, आपण अंतःकरण त्याला देऊ. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं याविषयी आपण पाहणार आहोत. पवित्र शास्त्रातून स्तोत्र क्रमांक अध्याय 17 वचन 3 पासून आपण वाचूया. स्तोत्र संहिता अध्याय 17 वचन 3 पासून. तू माझे हृदय पारखिले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे. तू माझे हृदय पारखिले आहे. देव आमचं हृदय पारखतो, देव आमचं हृदय पारखितो. हे हृदय खूप कपटी आहे, हे हृदय खूप कपटी आहे, असाध्य रोगाने ग्रस्त आहे म्हणे. त्याचा भेद कोणास समजतो? जे काही असाध्य आहे ते पाप आहे. असाध्य म्हणजे साध्य न होणार, आणि जे काही असाध्य आहे ते पाप आहे. तू माझे हृदय पारखिले आहे. देव पारखतो आमचं हृदय. माझा चेहरा कसा आहे देव बघत नाही, माझं नाक कसं आहे देव बघत नाही,
मला डोक्यावर केस आहेत का नाही देव बघत नाही. मी कसा दिसतो देव बघत नाही, हे माणूस बघतो. देव अंतःकरण बघतो प्रियानो. हालेलुया. देव हृदय बघतो प्रियानो. देव हृदय बघतो. दाविदाचं हृदय देवाने बघितलं. शेरडे मेंढर राखत होता रानामध्ये. आपल्या बापाची शेरडे मेंढर रानामध्ये चालत होता. कुणाचं सहसा लक्ष नाही त्याच्याकडे. सगळे भाऊ त्याचे सैन्यामध्ये कामाला होते. त्याचे भाऊ सैन्यामध्ये कामाला होते. दावीद मात्र लहान असताना त्या रानामध्ये, त्या जंगलामध्ये आणि त्या ठिकाणी शेरडे मेंढर चालत होता. परंतु देवाचं लक्ष त्याच्याकडे होतं. मी कसा दिसतो याला महत्व नाही. माणूस बाह्य स्वरूप पाहतो, देव अंतःकरण पाहतो. हालेलुया. मी कसा दिसतो, मी कशी दिसते, याकडेच आमचं लक्ष आहे. दिवसभर याकडेच आमचं लक्ष असतं. मी चांगलं दिसावं, मी चांगलं दिसू नये असं मी म्हणत नाही. परंतु त्यापेक्षा जे परमेश्वर बघतो ते म्हणजे माझं हृदय, ते मात्र चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. ते अत्यंत आवश्यक आहे. तो म्हणतो तू माझे हृदय पार केले आहे, तू माझे हृदय पार केले आहे. देव तुला पारखतो. तू माझे हृदय पार केले आहे. रात्री तू माझी झडती घेतली आहे. रात्री तू माझी झडती घेतली. रात्री सगळे एकत्र येतात. दिवसभर कोणी कुठं जातो, कोणी कुठं जातो, कोणी कुठं जातो. रात्री मात्र कुटुंब सगळे एकत्र येतं. पोरगा अभ्यास केला का? पोरग जेवला का? जर अभ्यास केला तर का केला नाही? कुठे खेळायला गेला होता? एवढा उशीर का केला? आई बाप झडती घेतात लेकरांची. रात्री तू माझी झडती घेतली आहे. देव रात्री तुझी झडती घेतो. रात्री तू माझी झडती घेतली आहे. तू मला तावून सुलाखून पाहिले आहे. देव कसं पाहतो? तावून सुलाखून. सोन्याला अग्नीमध्ये तावून सुलाखून पाहतात. सोन्याची परीक्षा करतात अग्नीने. देव तुझी परीक्षा घेतो. तो तुला तावून सुलाखून बघतो. तू मला तावून सुलाखून पाहिले आहे, तरी तुला काही आढळले नाही. तरी तुला काही आढळले नाही. किती चांगला दावीद, किती चांगला दावीद. तरी तुला काही आढळले नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही. मी मुखाने अतिक्रमण करणार नाही. असा संकल्प मी केला. असा संकल्प मी केला. हे मुख त्याच्या स्तवनासाठी, हे मुख त्याच्या गौरवासाठी. अतिक्रमण नको. कसंही वाटेल तसं बोलू नको. मर्यादा ओलांडू नको. असं काय बोलतो तू? असं काय मी बोलतो? माणसाच्या पोटामध्ये चाकू आर पार खुपसावी तसं आपलं बोलणं असतं. मुखाने मी अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे. दावीद म्हणतो असा संकल्प मी केला आहे. असा संकल्प मी केला आहे. इब्री लूकास पत्राचा 13वा वचन 5. इब्री लूकास पत्राचा 13वा वचन 5. इब्री लूकास पत्र अध्याय 13 वचन 5. तुमची वागणूक द्रव्य लोभावाचू नसावी. तुमची वागणूक, आमचं वागणं द्रव्य लोभावाचू नसावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त जवळ आहे असावे. तेवढ्यात तुम्ही तृप्त असा. आमचं वागणं, आमचं जगणं, आमचं हृदय कसं असावं? तुमची वागणूक द्रव्य लोभावाचू नसावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त जवळ आहे असावे. तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. पुढे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार मी नाही तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. तुला टाकणार. देव आम्हाला सोडत नाही म्हणे. देव आम्हाला सोडत नाही म्हणे. तेवढं प्रिय आहेस का तू देवाला? होय, तू तेवढा प्रिय आहेस देवाला.
जगामध्ये अनेकांची परिस्थिती, त्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर, त्या लेकरांकडे पाहिल्यानंतर, त्या पत्नीकडे पाहिल्यानंतर, परिस्थिती, वातावरण बघा. लेकरांना बाप नाही, सोडून गेलेला आहे. बायकोला नवरा नाही, सोडून गेलेला आहे. कुटुंबाला आधार नाही, आधार करता नाही, सोडून गेलेला आहे. काय परिस्थिती होती त्या कुटुंबाची? त्या प्रिय पत्नीनं काय करावं? त्या कुटुंबाने काय करावं? अशा अवस्थेमध्ये ते कुटुंब प्रियानं जीवन जगत असतं. रोजचं आयुष्य पुढं जगत असतं ते. देव म्हणतो, मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही म्हणतो देव. मी तुला टाकणार नाही. हा, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही व तुला टाकणारही मी नाही. तुला टाकणारही नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार प्रभू आहे. मला सहाय्य. आतापर्यंत त्यानेच सहाय्य केलेलं आहे. प्रभू मला सहाय्य करणार आहे. मी भिणार प्रभू नाही. मला सहाय्य करणार. मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? मनुष्य माझे काय करणार? मनुष्य माझं काय करणार? मनुष्याकडे तू पाहतो का? अधिकाऱ्यांकडे तू पाहतो का? माणसांकडे तू पाहतो का? मनुष्य काहीच करत नाही प्रियानो. देव म्हणतो, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणारही नाही. इतका चांगला देव आहे आपला. तो इतका चांगला देव आहे आपला. तो आमच्यावरती प्रेम करतो. तो आम्हाला टाकणारच नाही म्हणे. तुझं कुटुंब तुला टाकलं असेल, तुझे लेकरं तुला टाकले असतील, तुझे लोक तुला वाटेल ते बोलले असतील, देव तुझ्यावर प्रेम करतो, तुला टाकत नाही. रात्री तू माझी झडती घेतली आहे, तरी तुला काही आढळलं नाही. असंच पाहिजे प्रियानो माझं जीवन, तुमचं आणि माझं जीवन. काही आढळलं नाही देवाला, काही आढळलं नाही. तपासणी होते चोरांची, मोठमोठ्या अपराधी लोकांची तपासणी होते, त्यांची झडती घेतली जाते. आढळतं प्रियानो, त्यांच्यावरती खटला चालविला जातो, कोर्टापुढे उभं केलं जातं, त्यांना शिक्षा केली जाते. त्यापेक्षा देव तुझी झडती घेणार आहे. त्यापेक्षा देव तुला पारखणार आहे, तुला तावून सुलाखून तो पारखणार आहे. तू किती चांगला पाहिजे, तू किती चांगली पाहिजेस, मी किती चांगला पाहिजे, तरी तुला काही आढळलं नाही. जीवन तपासण्यात आलं अनन्या आणि सप्पिरा यांचं. जीवन तपासण्यात आलं अनन्या आणि सप्पिरा यांचं. आम्ही जे काय करतो कुणाला माहित नाही, कुणाला कळणार नाही, ही बातमी फुटणार नाही, असं नवरा बायकोला वाटलं. बायको जसं सांगते तसं नवरा ऐकतो. कळणार नाही असं वाटलं. पेत्र म्हणतो, मला सांग, एवढ्यालाच तू जमीन विकलीस काय? तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. जवळ आहे तितक्यात तुम्ही तृप्त असावे. तृप्तीचं जीवन, शांतीचं जीवन, खरं जीवन, पवित्र जीवन, सार्वकालिक जीवन जगणारी ही मंडळी, हा समुदाय, पहिली ख्रिस्ती मंडळी, पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यांमध्ये तुम्ही जर दुसऱ्या अध्यायापासून जर सुरुवात केला, किती चांगली मंडळी, त्या मंडळीमध्ये, त्या समुदायामध्ये, त्या विश्वासणाऱ्यांच्या समुदायामध्ये पती पत्नी, नवरा बायको, अनन्या आणि सप्पिरा होते. काही कमी नव्हतं, काही कमी नव्हतं. त्यांनी मात्र बहाणा केला, त्यांनी मात्र सोंग केला, त्यांनी मात्र ढोंग केला, त्यांनी मात्र तफावत केली. काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला, काही भाग प्रेषितांच्या चरणापाशी आणून ठेवला. जीवन तपासण्यात आलं. यहूदा इस्करियोतचं जीवन तपासण्यात आलं. 30 रुपयासाठी प्रिय प्रभूला त्याने विकून दिला.
त्याचं जीवन तपासण्यात आलं. मंदिरामध्ये पैसे फेकून दिले, मंदिरामध्ये पैसे फेकून दिले. मुख्य याजकांकडे गेला, पैसे परत घ्या म्हटला. मी निर्दोष जीवाला धरून देऊन मी पाप केले आहे, मी चोर आहे, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे, त्याचे तूच पहा म्हटले त्यांना. मला काय, मंदिरामध्ये पैसे फेकून दिला, गळफास घेतला, पोट त्याचं फुटलं, तो पालथा पडला, पोट त्याचं फुटलं, त्याची सगळ्याकडे बाहेर पडली, असं बायबल सांगतं. रात्री तू माझी झडती घेतली आहे, तुम्हाला तावून सुलापून पाहिले आहे, तरी तुला काही आढळलं नाही. ऐका माझं जीवन, ऐका माझं जीवन. आपण सगळे देवाची माणसं. संबंध विश्वातील प्रत्येक व्यक्ती, तो ख्रिस्ती असो ख्रिस्ती तर असो, तो विश्वासणारा असो विश्वासणारा नसो, प्रत्येक व्यक्ती देवाचं कुटुंब आहे. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय वचन 26. ऍक्ट्स प्रेषितांची कृत्ये अध्याय 17 वचन 26. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध संबंध पाठीवर राहावे असे केले. देवाने केले, आम्ही सगळे त्याचे पृथ्वीच्या संबंध पाठीवर, एकापासून आदामापासून. आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविले आहे. अशासाठी की त्याने देवाचा शोध करा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे, कसं तरी देवाला प्राप्त करून घ्यावे. कसंही करून आम्ही या जगामध्ये जीवन जगतो. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. माझा देव जवळ आहे. तो आला आपल्याकडे, लांबून तो आला. बस झालं. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही, तो जवळ आहे. प्राप्त करून घेऊ त्याला, आपलं जीवन त्याला समर्पित करू. तो आपल्या बरोबर आहे. योहान कृष्णवर्तमान 24वा अध्याय वचन 23. पवित्र शास्त्रातून योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय वचन 23. 14-23. येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळेल. तू प्रेम करतोस का देवावरती, येशूवरती? तो माझे वचन पाळेल. पुढे खूप सुंदर आहे. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही दोघं त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. किती जवळ आहे. तो आमच्याकडे येऊ इच्छितो. वस्ती करू. वस्ती म्हणजे सगळे लोक एकत्र राहण्याचं ठिकाण, वस्ती. आम्ही त्याच्यावर प्रीती करू. माझा पिता त्यांच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन आमच्याकडे येतो म्हणे. पिता आमच्याकडे येतो, पुत्र आमच्याकडे येतो, पवित्र आत्मा आमच्याकडे येतो. आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. देव वस्ती करतो म्हणे आमच्याकडे. मी कसं पाहिजे देवासाठी पसंत. तो देव आमच्या बरोबर वस्ती करतो म्हणे. तो आम्हा कोणापासूनही दूर नाही. तो आमच्या बरोबर वस्ती करतो, राहतो म्हणे आमच्या. प्रकटीकरण 3:21. पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन, त्याच्या बरोबर जेवीन, तो माझ्या बरोबर जेवील. किती चांगलं वचन.
दाराशी उभा आहे तो जवळ आहे. तुझ्या दाराशी उभा आहे तू आतमध्ये आहेस, तो बाहेर आहे. त्याला आत द्यायचं आहे. त्याची वाणी ऐकतोस का तू? तुझं हृदय म्हटलेलं हे दरवाजा तू उघडतोस का त्याच्यासाठी? तुझ्या हृदयामध्ये तू त्याला स्थान देतोस का? तर तो येऊ इच्छितो म्हणे. आम्ही दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. दार ठोकीत आहे. टाक 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 ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आत जाईल व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. किती चांगलं वचन, किती चांगलं वचन. हे हृदय तू त्याला समर्पित कर. हे जीवन तू त्याला समर्पित कर. हे शरीर तू त्याला समर्पित कर. हे अंतःकरण तू त्याला समर्पित कर. तो तुझ्याकडे येऊ इच्छित आहे. तो तुझ्या दाराशी उभा आहे. तू त्याच्याकडे जायची गरज नाही. देवा दार उघड, देवा दार उघड, उघड रे दार म्हणण्याची गरज नाही. तोच तुला उघड म्हणत आहे आणि उलट तू त्याला उघड म्हणतोस. तो म्हणतो तू दार उघड. प्रिय बंधू, प्रिय बहीण, तो म्हणतो तू दार उघड. आम्ही म्हणतो देवा तू दार उघड. त्याला दार खिडक्या नाहीत. देवाला दार खिडक्या नाहीत. आम्हालाही दार खिडक्या, आम्हाला कुलूप आहे, आम्हाला दार खिडक्या आहे. त्याला नाही. आकाश त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण आहे. त्याला कशाला दार खिडक्या? त्याला कशाला बंदिस्त? तो निर्माण केलेल्या जागांमध्ये तो राहत नाही. त्याने निर्माण केलेल्या हृदयामध्ये तो राहतो. आकाश आणि नभोमंडळ यामध्ये त्याचा समावेश होणे नाही म्हणे. त्याला दार खिडक्या नाहीत. आम्हाला दार खिडक्या आहे. तो म्हणतो एकदा तुझं हृदय म्हटलेलं दार उघड तू. इर्मयाचा ग्रंथ याचा 2 अध्याय वचन 27. इर्मया 2:27. इर्मया 2:27. ते काष्ठास म्हणतात, तू माझा बाप. पाषाणास म्हणतात, तू मला जन्म दिला. त्याने मजकडे मुख नव्हे तर पाठ फिरविले. लोक काष्टास पाषाणास म्हटले. तू आमचा देव आहे, तू आमचा बाप आहे. जिवंत देवाला सोडलं त्याने. तू आमचा देव आहेस. त्यांनी मजकडे मुख नव्हे तर पाठ फिरविले. तरी संकट समय ते म्हणतील, उठ आमचा बचाव कर. तर तू आपल्यासाठी केलेले देव कुठे आहेत? तुझ्या संकट समय ते उठून तुला बचावतील की काय ते पहा. कारण हे यहूदा तुझ्या नगरा इतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे. यहूदा पाठ फिरविला देवाकडे. आम्ही देखील पाठ फिरवतो. तुझं वचन मला नको, तुझी आज्ञा मला नको, तुझं प्रार्थना मला नको, तुझं शिकवण मला नको. आम्ही पाठ फिरवतो. संकट समय हे आम्हाला बचाव करत नाहीत प्रियानो. देवच आमचा बचाव करेल. देव आमचा बचाव करीतो. संकट समय देव आमचा बचाव करीतो. एकदा देवाकडे येऊ, एकदा देवाला शरण जाऊ, देवापुढे गुडघे टेकू, आपलं हृदय त्याला समर्पित करू, आपलं अंतकरण त्याला देऊ. होशे पान नंबर 1044. पान नंबर 1044. 1044 इकडे. 1044 पान नंबर. होशे 2 अध्याय वचन 7. ती आपल्या वल्लभामागे धावेल. 44. ती आपल्या वल्लभामागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत. ती त्याचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाही. तेव्हा ती म्हणेल,
मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईल, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्या पेक्षा बरी होती. तेव्हाची स्थिती निर्माण करता आपला पती आहे. आमचा परमेश्वर आमचा पती आहे प्रियानं, त्याच्याकडेच आम्ही जायला पाहिजे. पतीकडेच पत्नी असते ना, पतीकडेच पत्नी असते ना. पतीला सोडून जर पत्नी जर दुसरीकडे गेली, काय अवस्था होईल तिची, काय अवस्था होईल तिची. ती आपल्या वल्लभा मागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाही. ती त्याचा शोध करेल, पण ते तिला सापडणार नाही. का? विसरली तो आपल्या वल्लभाला. वल्लभ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. वल्लभ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ती त्याचा शोध करेल, पण ते तिला सापडणार नाही. तेव्हा ती म्हणेल, मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन. पत्नी म्हणजे तुम्ही आणि मी. पत्नी म्हणजे तुम्ही आणि मी. आम्ही खऱ्या पतीला सोडलो, दुसरीकडे गेलो, कुठेतरी गेलो, भरकटलो, पापामध्ये गेलो. आता पहिल्या पतीकडे येण्याची गरज आहे. मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आत्ताच्या पेक्षा बरी होती. पतीकडे गेल्यानंतर पत्नीची स्थिती बरी असते. आमचं हृदय त्याला समर्पित करू, आमचं जीवन त्याला समर्पित करू, त्याच्या इच्छेला साधू होईल असं योग्य असं जीवन जगू. परत आम्ही देवाकडे येऊ, परत आम्ही ख्रिस्ताकडे येऊ, त्याला शरण येऊ, त्याचा गौरव करू, त्याची स्तुती करू. परत येऊया. तो आपलं वाट बघत आहे, तो आपल्याकडे येऊ इच्छित आहे, तो दार ठोकीत आहे. तो आम्हापासून कोणापासूनही दूर नाही. तुला लांब लांब जायची गरज नाही. तो तुझ्याकडेच आहे, तो तुझ्याकडे आहे, तो तुझ्याकडे आहे. त्यांनी देवाचा शोध करावा म्हणजे कसे तरी चाचपडत त्याला प्राप्त करून घ्यावे. आम्ही प्राप्त करून घेऊया त्याला. माणसानं सर्व जग मिळवलं, पण आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ मिळेल? त्याचा शोध करू, त्याचा शोध करू, त्याच्याकडे येऊ. तो आमच्याकडे येतो म्हणे. येशूने त्याला म्हटले, जो माझ्यावर प्रीती करतो तोच माझी वचने पाळतो. माझा पिता त्याच्यावरची प्रीती करेल. आम्ही दोघे त्याच्यावर प्रेम करू, आम्ही दोघे त्याच्याबरोबर वस्ती करू. किती चांगला देव. तो देव आमच्याकडे येऊ इच्छित आहे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, या रात्री तो तुझी झडती घेईल. या रात्रीच्या समय तो तुझं हृदय पारखेल. एकदा हे हृदय त्याला देऊन टाक. एकदा हे हृदय त्याला समर्पित कर. सर्वांची हृदय जाणणारा घडणारा तो परमेश्वर आहे. नोहाच्या काळामध्ये बायबल सांगतं, त्यांनी आपल्या हृदयामध्ये देवाला स्थान दिलं नाही. आपल्या हृदयामध्ये त्यांनी देवाला स्थान दिलं नाही, म्हणून देवाने जलप्रलयाच्या द्वारे सगळ्यांना जलसमाधी दिली. परमेश्वर पाहिले, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारखं वाईट असतात असं परमेश्वराने पाहिलं. मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा त्याला अनुताप झाला, त्याच्या चित्ताला खेद झाला. देवाने निर्णय घेतला, यांना मी पावसामध्ये पाण्यामध्ये गडप करून टाकतो. तसंच केलं देवाने. त्यांना संधी दिली, त्यांना समजावून सांगितलं. 120 वर्षे नोहाने त्यांना ईश्वरी संदेश सांगितला, ताबू तयार केला, तरी पण ते आले नाहीत. केवळ 8 जण पाण्यातून वाचण्यात आले. देवाज माझं हृदय बघत आहे. त्याला स्थान देऊ, त्याचं गौरव करू, त्याचं स्तुती करू, त्याच्या नामांत धन्यवाद. या आपण डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया, आपण देवाकडे जाऊया, आपण प्रार्थना करूया. हालेलुया. मेरा दिल बने
तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, तेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन, मेरे मन में तू विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान, मेरे मन में तू विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान, यीशुआ तुम्ही आमचे हृदय पारखिला, रात्री तुम्ही आमची झडती घेतली, तुम्ही आम्हाला तावून सुलाखून पाहिला, काहीच आमच्या जीवनामध्ये आढळले नाही म्हणून तुम्ही आमचं सहाय्य करा. रात्रीच्या समय परत एकदा जितक्यांनी या फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाईनच्या द्वारे आपला अमूल्य असा वेळ दिला, ज्यांनी ज्यांनी वचन वाचलं ऐकलं, त्या प्रत्येक प्रिय कुटुंबाला दीर्घायुष्य द्या. जोगेश्वरी प्रिय मंडळी, मंडळातील प्रत्येक कुटुंब, प्रत्येक सभासद, लहान लेकरं, सर्व तरुण तरुणी, वृद्ध लोक, सर्व माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू भगिनी, सर्वांना मी तुमच्या स्वाधीन करतो. बाप्पा सर्वांची काळजी घ्या, बाप्पा सर्वांचं रक्षण करा, बाप्पा सर्वांना आरोग्य द्या, बाप्पा सर्वांना तुमच्या कृपेत. मंडळातील प्रत्येक व्यक्ती, त्यांचं काम, त्यांचं जाणं, त्यांचं येणं, त्यांचा व्यवसाय आशीर्वादित करा दे बाप्पा. त्यांच्या तेला पिठा मिठाला बरकत द्या दे बाप्पा. त्यांचा प्रवास, त्यांचं जाणं, त्यांचं येणं सुरक्षित करा प्रिय दे बाप्पा. मंडळीमध्ये जो कोणी आजारी, दुःखी, कष्टी असेल त्या प्रत्येकाचं सांत्वन करा. आम्ही धन्यवाद देतो, कारण म्हणतो सुंदरशा स्तवनाबद्दल, सुंदरशा वेळेबद्दल, सुंदरशा वचनाबद्दल दे बाप्पा. जितके म्हणून फेसबुकच्या माध्यमातून आज देवाचं वचन वाचलं ऐकलं, नावानिशी त्या प्रत्येक प्रिय कुटुंबाला दीर्घायुष्य द्या. आमच्या भारत देशाला आशीर्वादित करा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्यांचं मंत्रिमंडळ, केंद्र सरकार, राज्य सरकारचं सर्व मंत्रिमंडळांना आशीर्वादित करा. स्वार्थ सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवक, प्रत्येक सेविका, प्रत्येक पालक वर्ग, प्रत्येक देवप्पा, देवाचे सेवक लोकांना आशीर्वादित करा. विश्ववाणी, इंडिया एवरेम क्रुसेड, ओएम टीम, इव्हँजेलिकल मिशन, सर्वांना मी तुमच्या स्वाधीन करतो. रेडिओच्या द्वारे, भाषाच्या द्वारे, अनेक भाषांच्या द्वारे तुमची वचनाची सेवा ते करत असताना अधिक फलद्रूपणे बहुगुणित करा देवा. आज आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येक डॉक्टर्स, प्रत्येक नर्सेस, आरोग्य अधिकारी, प्रत्येक ब्रदर्स, सिस्टर्स आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. देवप्पा स्वच्छता कर्मचारी आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. जे आजारी, दुःखी, कष्टी आहेत त्यांना उत्तम आरोग्य द्या तुमच्या कृपेमध्ये चालला.
माझे प्रिय बाळ प्रार्थनासाठी प्रार्थना करतो दे बाप्पा, होय माझे. अभिषेकसाठी प्रार्थना करतो प्रिय दे बाप्पा. या प्रिय लेकरांना दीर्घायुष्य द्या, आजारी आहेत त्यांना स्पर्श करा, उत्तम आरोग्य द्या. तज्ञ डॉक्टर नर्सेसच्या द्वारे चांगला औषधोपचार त्या लेकरांना मिळण्यासाठी सहाय्य करा. अशाच प्रकारे जी लेकरं माझ्या लेकरांसारखं आजारी आहेत, मोठे लोक आजारी आहेत देवाप्पा, त्यांची नावं मला माहित नाहीत, परंतु तुम्ही जाणून आहात, त्या प्रत्येकाला स्पर्श करा, त्यांना उत्तम आरोग्य द्या. वातावरण व्यवस्थित ठेवा. भरपूर थंडी आहे देवाप्पा, या सर्वांपासून आमचं रक्षण करा. तुमच्या कृपेत आम्हाला चाल. सारा मान आणि महिमा प्रिय देवाप्पा मी तुम्हाला देतो. ख्रिस्त येशूच्या गौरवी श्रेष्ठ पवित्र नामाने प्रार्थना विनवणी केली म्हणते का आमेन. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येऊ. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि आमच्या गुन्ह्याला सोडले नाही, तसेच तू आमच्या आम्हाला सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती, पवित्र आत्म्याची शांती सुख देशो लागेल. जोगेश्वरी प्रिय मंडळी बरोबर जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं ऐकलं, त्या प्रत्येक प्रिय कुटुंबाबरोबर आमच्या भारत देशाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. बोलावी सेवा करणाऱ्या प्रभुवारो आनरे, करी विश्वासे तुझ ख्रिस्त येशूमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो. जितके म्हणून आज तुम्ही ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं ऐकलं, देवा तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. तुमचे कमेंट्स मी बघत आहे, तुमच्या ज्या प्रेरणा, तुम्ही आमच्यासाठी जे काही कमेंट करता, थँक्यू म्हणता, आभार मानता, देवबाप तुम्हाला आशीर्वादित करून दीर्घायुष्य देव, शांती समाधान देव. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीतच आहोत वैयक्तिकरित्या, तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. काही लक्षात येत नसल्यास, विसरल्यास नक्कीच कळवा, कमेंट करा, व्हॉट्सअपच्या द्वारे बोला, आम्हाला फोन करा. निश्चितच आम्ही तुमच्या सूचनांचं पालन करू. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू, दीर्घायुष्य देव, शांती समाधान देव. आमेन.